आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर आपण पप्स बाहीची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला ब्लाऊजचा जर कपडा कमी पडत असेल, कशा पद्धतीने जॉईंट द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। जेवढा आपल्याला इथं कपडा लागणार आहे तेवढीच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी तुम्हाला इथं दाखवत आहे। वरच्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। आता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढा आपल्याला कपडा लागणार आहे तो त्यानुसारच आपल्याला ब्लाऊजच्या कपड्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे आणि अस्तर जे आहे ते साईडला ठेवायचं आहे। खालच्या साईडने ब्लाऊजच्या कपड्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात बसेल की आपल्याला कपडा किती जॉईन करायचा आहे। ते मार्किंग केल्याच्या नंतर अस्तरचा जो कपडा आहे तो साईडला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे, उलटा ठेवायचा नाही। ब्लाऊजचा कपडा सोयीशा करून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे, सेम ब्लाऊजचाच कपडा घ्यायचा आहे आणि जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथं प्रॉपर पद्धतीने ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। पप्स बाहीला जर कपडा कमी पडत असेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही जॉईंट देऊ शकता। आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, जेवढं तुम्ही पाहाल तेवढं तुमच्या लक्षात बसेल। आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही। त्याच्यानंतर कपडा जो आहे तो सरळ करायचा आहे आणि त्याच्यावरतून एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे। दाब टिप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। वरच्या साईडने एक दाब टिप देऊन घ्यायचा आहे, स्टिचिंग करून घ्यायचं आहे वरच्या साईडने। अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीला जॉईंट देऊ शकता। आपल्याला नेहमी बाहीलाच कपडा कमी पडत असतो, त्यासाठी आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो। आता एकदम दाब टिप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर बाही जी आहे अस्तरची ती घ्यायचं आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे सोयीशा करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे, उलटा ठेवायचा नाही। त्याच्यावरही अस्तर ठेवायचा आहे व्यवस्थितपणे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। वरच्या साईडने पण तुम्ही इथं बघू शकता,
जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढाच इथं कपडा आपल्याला अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे, ब्लाऊजचा कपडा. आता व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला आपण समोरच्या साईडने स्टिचिंग करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. स्टिचिंग करता वेळेस एकदम प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे, गडबड बिलकुल करायची नाही. आता इथं मी स्टिचिंग करून घेत आहे. कडेने एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. कडेने एकदम स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्टिचिंग झाल्याच्या नंतर अस्तरचा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने. तुम्ही इथं बघू शकता. आता हा जो कपडा आहे अस्तरचा आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे अस्तर ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचा आहे. अस्तर जो आहे पूर्णपणे ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचा आहे, एकदम व्यवस्थितपणे. गडबड करायची नाही. अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीला जर पप्स बाहीला कमी कपडा पडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईंट द्यायचा आहे. पूर्णपणे इथं अस्तर जो आहे ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचा आहे, ब्लाऊज पीसला. इथं पण स्टिचिंग करता वेळेस जर तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, गडबड बिलकुल करायची नाही. एकदा तुम्हाला लक्षात बसलं की नंतर तुम्ही व्यवस्थितपणे स्टिचिंग केलं तरी चालते. आता पूर्णपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही एकदा पाहाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. माझं सांगायचं तात्पर्य एकच असते की व्हिडिओ जर पाहिला तर तुमच्या लक्षात बसावं. आता पूर्णपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अस्तर जे आहे ब्लाऊज पीसला पूर्णपणे अटॅच करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथं. मी इथं स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घेत आहे, गडबड करायची नाही. ज्यावेळेस आपण बाहीला जॉईंट देतो त्यावेळेस गडबड करायची नाही. आता इथं पूर्णपणे स्टिचिंग झालेली आहे.
अशाच पद्धतीने तुम्ही शिकायचं आहे. तुम्ही पाहाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल. आता इथं पूर्णपणे स्टिचिंग झालेली आहे. पप्स बाहीची स्टिचिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचा आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. आता साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. आपली बाही कट नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता साईडचा जो कपडा आहे तो इथं मी इथं कट करून घेत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं फिनिशिंग दाखवते. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीने व्हाईट कलरची साडी आहे, त्यासाठी खालच्या साईडने दंडघेरच्या साईडने व्हाईट कलर आलेला आहे. वरच्या साईडने आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने प्लेट्स टाकायचे. बाहीला फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड करायचा आहे बाहीला. मधल्या साईडने एक कट देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. प्लेट्स टाकता वेळेस एकदम व्यवस्थितपणे टाकायचे आहेत, गडबड करायची नाही. आता इथं प्लेट्स टाकता वेळेस दोन्ही पण साईडने 3-3 प्लेट्स टाकायचे आहेत. समोरच्या साईडने 3 प्लेट्स, अलीकडच्या साईडने 3 प्लेट्स टाकायचे आहेत. ते पण मी तुम्हाला सांगत आहे. आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने कपडा जो आहे तो पकडायचा आहे प्लेट्स टाकण्यासाठी. पप्स आला पाहिजे. ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकतो त्यावेळेस पप्स आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स सेट करायचे आहेत बाहीला व्यवस्थितपणे. आता इथं थोडासा सुईचा जो दोरा आहे तो निघलेला आहे. शिलाईचं काम म्हणल्याच्या नंतर अशा छोट्या गोष्टी होत राहतात. आता सुईला दोरा लावल्याच्या नंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा. वरच्या साईडने 3 प्लेट्स पकडायचे आहेत आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे. आणि अलीकडच्या साईडने तशाच पद्धतीने 3 प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. कपडा जो आहे तो व्यवस्थितपणे पकडायचा आहे. अलीकडच्या साईडने पण प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता. खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीची स्टिचिंग करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे.
समोरच्या साईडने जॉईंट दिलेलं आहे ते पण थोडंसं लक्षात येत नाही आहे. अशा पद्धतीने मी जॉईंट दिलेला आहे. खूप सुंदर आलेला आहे. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. पप्स पण खूप सुंदर आलेला आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस बाही जे आहे ते खूप सुंदर दिसते. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पप्स बाहीला जॉईंट देऊन स्टिचिंग करू शकता. खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. पप्स बाहीची स्टिचिंग झालेली आहे.